नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक छोटीशी गोष्ट. एका शेतकऱ्याने आपल्या शेतात 2 बियाणे पेरले. पहिले बी म्हणाले, मला बाहेर येण्याची भीती वाटते. मी जमिनीखालीच राहतो. दुसरे बी म्हणाले, मी प्रयत्न करतो. संकट आले तरी चालेल. पुढे जातो. काही दिवसांनी दुसरे बी सुंदर रोपटे बनले. तर पहिले बी तिथेच राहिले. त्यामुळे काही दिवसांनी ते कुजले व मरण पावले. या गोष्टीतून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो. यश त्यांनाच मिळते जे प्रयत्न करण्याचे धाडस करतात. मित्रांनो, नवोदय परीक्षेत यश मिळवण्यासाठी हुशारीपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो नियमित सराव आणि आत्मविश्वास. सर्वांचे मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण घटक 2 संख्यावरील 4 मूलभूत क्रिया यामधील स्वाध्याय 2.4 पाहणार आहे. आजचा हा व्हिडिओ आपण संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. या स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न आपण अगदी सोप्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक प्रश्न स्वतःच्या वहीत स्वतः सोडवा आणि जिथे चूक झाली तिथे पुन्हा सराव करा. सराव करणारा विद्यार्थीच यशाचा खरा अधिकारी बनतो. आणि हो, अशाच नवोदय, स्कॉलरशिप व इतर स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग सुरू करूया स्वाध्याय 2.4. पहिला प्रश्न आहे, पुढील संख्या चढत्या क्रमाने, त्याला क्रमाने म्हणजे भाजणीत म्हणू शकतात किंवा मांडणीत असे सुद्धा म्हणू शकतात. आपल्याला लिहायचा आहे चढता क्रम. मग चढता क्रम म्हणजे कसा? म्हणजेच सुरुवातीला लहान संख्या आणि मग शेवटी मोठी संख्या, त्यालाच काय म्हणतो? चढता क्रम. मग आपल्याला लहानापासून मोठ्यापर्यंत आपल्याला शोधायचं आहे. मग या जर संख्यांचं आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, सर्वात लहान संख्या आधी शोधायची. इथे पहा, 98,000. हे पण 98 आहे. हे 89 आहे. हे 98, म्हणजे सर्वात लहान संख्या सापडली ही 1 नंबरची. दुसरी पाहू आपण, 98,200 आहे. इथे 98 नंतर 0च आहे. इथे पण 0 आहे. मग इथे 98,023, 98,032. मग 2 नंबरला काय सापडलं? 98,023. 3 नंबरला 98,032 आणि 4 नंबरला 98,230. हे 4 नंबरला. असा एकदा क्रम आपण ओळखून घ्यायचा, वर लिहिलं त्याप्रमाणे मांडून घ्यायचा आणि मग आपला पर्याय शोधायचा. पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला? 89,320. इथे आहे का? मग कट झाला. इथे आहे का? आहे. यानंतर 2 नंबरला पाहिजे 98,023, पण इथे 98,230, त्यामुळे पर्याय बी पण कट झाला. इथे 89,000 आहे सुरुवात. 98,023 नव्हतं पाहिजे, ते 3 नंबरला आहे. आपल्याला 2 नंबरला पाहिजे 98,023 पाहिजे, त्यामुळे 98,032 हे 2 नंबरला दिलं, चुकीचं केलं, त्यामुळे ते सुद्धा कट झालं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर. पाहून घ्या, 89,320, 98,023, 98,032 आणि 98,230. अशा पद्धतीने आपण असे उदाहरणं सोडवायचे. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2. एकदा का आपल्याला प्रश्न समजला तर उत्तर येण्याचे चान्स 50% वाढले, बरोबर येण्याचे. मग हा प्रश्न पहा काय म्हणते. 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? निशेष म्हणजे पूर्ण भाग जाणारी. आणि यांनी विचारली मोठ्यात मोठी संख्या. मग आपण काय करू? सर्वात पहिले पर्यायातील मोठी संख्या पाहू. तिघांनी भाग जाते का पाहू. सर्वात पहिले मोठी संख्या आहे 990. आता 990ला सुरुवातीला पाहू आपण 8नी भाग जाते का. मग 8ची कसोटी काय आहे बघा. 8ची कसोटी आहे एकक, दशक व शतक. या स्थानापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8नी भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 8नी भाग जाते. म्हणजे त्या 990लाच 8नी भाग जाते का हे पाहायचं आहे आपल्याला. मग जर आपण 8नी भाग देऊन पाहिला, 8 1 8, 1 उरला, इथे 9 घेतले, 8 2 16, इथे 16, 19 मधून 16 गेली, 3 उरले. मग इथे एक 0 घेतला खाली, हा 30. 8च्या टेबलमध्ये 30 येत नाही. याचाच अर्थ असा की पर्याय क्रमांक ए ला 990ला 8नी भाग जात नाही, मग 8नीच भाग जात नाही. आपल्याला निवडायचं काय?
तिन्ही संख्येनी तिघांनीही भाग जाणारी संख्या, मग हे येणार नाही. मग दुसरी मोठी संख्या त्यानंतर आहे 975. इथे जर आपण निरीक्षण केलं तर एकक स्थानी 5 आहे. एकक स्थानी 0 असला तरच 10 भाग जातो, नाहीतर 10 भाग जात नाही. म्हणजे या संख्येला 10 भाग जात नाही, म्हणजे हे पण येत नाही. आपल्याला अशी संख्या निवडायची ज्याला या तिघांनीही भाग गेला पाहिजे. मग त्यानंतरची थोडी मोठी संख्या ते आहे 960. मग 960 ला पाहू आपण. 960 ला पहिल्यांदा 8 भाग जाते का? मग 960 म्हणजे हे 96 पकडा. जर आपण भाग दिला 8 1 8, 1 उरला, इथे 6 घेतले, 8 2 16, हे 0 म्हणजे पूर्ण भाग गेला. म्हणजेच 8 ने पूर्ण भाग जातो. एकक स्थानी पा काय? एकक स्थानी 0 आहे. एकक स्थानी 0 असल्यामुळे 10 ने पण भाग जातो. आणि 12 ने भाग जातो का? 12च्या टेबलमध्ये येते का पा? 12 8 96, म्हणजे 12 8 96 आहे. याचा अर्थ काय होत असते रे मुलांनी? म्हणजे 8 ने पण भाग जातो आणि 12 ने पण भाग जातो. म्हणजे आपल्याला आपला पर्याय सापडला, पर्याय क्रमांक सी. असं स्टेप बाय स्टेप करून पाहायचं, म्हणजे आपली सोपी चूक होणार नाही. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 एक पदावली आहे. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त समजून घ्यायचा. आपण बॉडमासच्या नियमात किंवा कंचे भागू बेव यामध्ये काय शिकलो? आधी कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. पण यामध्ये आधी काय आहे? आधी येथे सर्वात मोठी क्रिया आहे गुणाकार. मग इथे पण गुणाकार आहे, इथे पण गुणाकार आहे. दोन गुणाकाराच्या क्रिया आहे आणि मधात प्लसचं साइन आहे. त्यामुळे आपण एका वेळेस दोन्हीही गुणाकार करू शकतो. म्हणजेच दोन गुणाकाराच्या क्रिया किंवा एक गुणाकार एक भागाकार असला आणि मध्ये जर प्लस किंवा मायनस असली क्रिया, तर आपण दोन्हीही क्रिया गुणाकार असो किंवा एक गुणाकार एक भागाकार असो आपण एका वेळेस करू शकतो. मग यांचा गुणाकार आधी करू आपण. 89 गुणेला 15. 15चा टेबल पहिल्यांदा 9 पर्यंत. 15 9 35 नाशे. त्याच्यासाठी 135 शी 5. हातचे किती आले बाबा? 13 आले. 15 8 120. 120 मध्ये काय मिळू? हे 13 मिळू आपण. आपलं उत्तर काय ते पहा, 133. 133 लिहितो. म्हणजे उत्तर काय आलं पहा, 1335. नंतर हे प्लसचं साइन द्या, असं ते असं. या दोघांचा गुणाकार करा आता. 11 गुणेला 15. काय तिथे? 11 गुणेला 15. 15 1 15. 15 शी 5. हातचा आला 1. परत 15 1 15. 15 ने हा एक वरचा हातचा 16. म्हणजे 165 वजा 500. जसंच्या तसं. आणि पहा, एखाद्या पदावलीमध्ये जर प्लस मायनसची क्रिया आहे तर डावीकडून जी क्रिया आधी आली ती क्रिया आधी करायची. म्हणजे इथं काय आधी प्लस क्रिया आहे, मग या दोघांची बेरीज करू आपण. बेरीज पहा, 5 आणि 5 10 शी 0. बेरीज करताना एकक एकक स्थान, दशक दशक स्थान आणि शतक शतक स्थान अशा प्रकारे बेरीज करायची. 5 2 10, 10 शी 0, हातचाला 1. 6 3 9 1 10, 10 शी पुन्हा 0, हातचाला 1. हे 1 आणि हे 3 4, 4 आणि हा हातचा 1 5 आणि हा 1 जसाच्या तसा. म्हणजेच किती आलं आपलं? 1500. 1500 मधून हे वजा 500 पुढची संख्या जर काढली, आपलं उत्तर येते 1000. म्हणजेच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक सी. खूप सोपं आहे. फक्त प्रश्नाची जशी मांडणी केली त्या मांडणीप्रमाणे सोडवा. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. तुम्हाला काय करायचं विद्यार्थ्यांनो, हे सर्व स्पष्टीकरण समजून घ्यायचं आणि या स्पष्टीकरणासहित आपल्या वहीत सोडवायचं आहे. चूक करायची नाही. पहा काय म्हटलंय, 3 नंतर कॉमा द्या. इथे 3 नंतर कॉमा. म्हणजेच काय झालं, 1,30,429 या संख्येला 13 ने भागायचं आहे. सोपा भागाकार आहे पहा. 1,30,429 याला जर आपण 13 ने भाग दिला तर पहा भागाकार कसा आहे. 13 1 13. पहिला भाग 13चा म्हणजे 1चा गेला. 0 वजाबाकी केली 0. मग या शून्याला भाग जात नाही, तर हा वरचा 0 खाली घेतला. मग वरचा 0 खाली घेतल्यावर भाग जातो का? नाही जात. म्हणून पुन्हा हा 4 खाली घेण्यासाठी इथे काय केलं, 0चा भाग दिला. मग हा 4 खाली घेतला. तरी किती झाले? 4. पुन्हा भाग जाते का या 13 ने? नाही जात. तर पुन्हा हे 2 खाली घेण्यासाठी परत इथं 0चा भाग दिला. म्हणजे आता 42 ला जाते 13 ने भाग. 13 1 23, 33
39, 39, 42 मधून जर आपण 39 वजा केले, 40 41 42 म्हणजे 3 उरतात, इथे 0, 3 ला 13 ने भाग जात नाही म्हणून हा 9 घेतला खाली. इथे किती झाले 39, 13चा टेबल परत म्हणा 39 पर्यंत, 33 39 म्हणजे 39 पूर्ण, 39 वजा 39 म्हणजे बाकी उरले 0. म्हणजे आपलं उत्तर काय आलं पहा, 1003 म्हणजेच 10,033 आणि 10,033 उत्तर कुठे आहे, तर पर्याय क्रमांक ए. खूप सोपं आहे, समजून घ्यायचं. अशा प्रकारे स्पष्टीकरणासह वहीत सोडवायचं. प्रश्न क्रमांक 5 पहा. प्रश्न क्रमांक 5 दिसायला मोठा आहे, शाब्दिक गणित आहे, परंतु सोपा असते. फक्त शब्दरचना समजून घ्यायची. मोटारीच्या एका पार्किंग मध्ये 14 रांगा आहे, म्हणजे लक्षात घ्या कशा, अशा 1 2 3 4 5 अशा करत करत 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहे प्रत्येक रांगेत. ही पहिली रांग जर पकडली आपण, या पहिल्या रांगेत 420, यामध्ये 420, यामध्ये 420, यामध्ये 420, असं प्रत्येक 14ही रांगेत 420 420 काय गाड्या उभ्या करण्यासाठी जागा आहे. तर पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण जागा किती, खूप सोपं. एका रांगेत जागा किती आहे बाबा, 420. अशा किती जागा आहे किंवा किती रांगा आहेत, अशा किती रांगा आहेत, 14. म्हणजेच काय करायचं, 420 ची पुन्हा पुन्हा 14 वेळा बेरीज करायची. मग पुन्हा पुन्हा बेरीज करणे म्हणजेच काय, गुणाकार. म्हणूनच आपण काय केलं बाबा, 420 गुणेला 14. मग 14चा गुणाकार करू, 14 0 0, 14 दोन्ही 28, 28 चे 2, हातचे आले 2, 14 दोन्ही 28, 14चा टेबल 4 वेळा म्हणू, 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42 आणि 14 चूक 56. 56 मध्ये हातचे 2, 57 58. म्हणजे आपलं उत्तर काय आलं पहा, 5880. पर्याय शोधू आपण, पर्याय क्रमांक बी. खूप सोपं आहे, फक्त समजून घ्यायचं. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6. हे सुद्धा शाब्दिक गणित आहे. शाब्दिक गणित दिसायला मोठं दिसते, परंतु ते खूप सोपं असते. हे गणित 2015 मध्ये विचारलेलं आहे नवोदयच्या पेपरमध्ये, त्यामुळे महत्वाचं आहे. एका शाळेत 704 डेस्क वर्गात ठेवायचे आहे. म्हणजे असे जर डेस्क आहे संख्या, इथं 704 डेस्क आहे ते, आणि हे एका एका वर्गात ठेवायचे आहे, म्हणजे वाटायचे आहे. एक प्रकारे काय करायचे आहे, वाटायचे आहे. म्हणजे वाटणी करणे म्हणजेच काय मुलांनो, वाटणी करणे म्हणजे भागाकार. दिले जाईल प्रत्येक म्हणजे एका एका, वाटप म्हणजे भागाकार. मग सरळ सरळ भागाकार करा. म्हणजे भागाकार पहा, भागाकाराची मांडणी आपण अपूर्णांकात सुद्धा करू शकतो. 704 भागेला 22. आता काही मुलं असे म्हणू शकतात की सर मला 22चा टेबल येत नाही. मग सोपं आहे ना रे बाबा, ही समसंख्या, ही सुद्धा समसंख्या, म्हणजे दोन्ही भाग द्या ना दोघांना पण. जर दोन्ही भाग दिला आपण वरच्याला 704 ला, टेबल 7 पर्यंत, बेत्रिक 6, 1 उरला, 0 घेतला बाजूला हा वरचा, मग बे पंच 10, पूर्ण भाग गेला, मग 4 घेतले खाली, बे दोन्ही 4, 352. म्हणजे त्या 704च्या काय केले आपण, अर्धे केले, हाफ केले. याला द्या 22 ला, बे एक बे, बे एक बे, म्हणजे 22चे सुद्धा अर्धे झाले. आता 11चा टेबल सर्वांना येतो. मग आता भाग द्या, 11 1 11 झालं. 11चा टेबल म्हणा आता 35 पर्यंत. 11 त्रिक 33, 35 मधून 33 गेले, 2 राहिले, हा 2 खाली घेतला, 22, 11 दोन्ही 22. आपलं उत्तर आलं 32 म्हणजे 32. म्हणजे प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील, तर 32 32. म्हणजे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न आणि स्वाध्याय 2.4 मधील शेवटचा प्रश्न, आणि तोही महत्वाचा, खूप महत्वाचा याच्यासाठी की हा प्रश्न जसाच्या तसा 2 वेळा विचारलेला आहे. असं एखाद्या वेळेसच घडते. हा प्रश्न नवोदय परीक्षेमध्ये 2018 ला जसाच्या तसा विचारला, आणि हाच प्रश्न 2022 मध्ये म्हणजे 4 वर्षानंतर जसाच्या तसा विचारला. म्हणजे पहा, म्हणजे हा प्रश्न किती इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. समजून घ्या हा प्रश्न काय. एका संख्येतून तिच्या अंकांची बेरीज वजायची. काय म्हटलं त्यांनी पहा,
एका संख्येतून तिच्या अंकांची बेरीज वजा केली, वजा म्हणजे मायनस केली, त्यातून मिळणाऱ्या संख्येस नेहमी भाग जातो. नेहमी कशाने भाग जातो? एखादी संख्या घ्या तुमच्या मनाने. आता एक संख्या घ्यायची आणि त्या अंकांची बेरीज. आता एक संख्या आपल्या मतानं घेऊ, एक सम घेऊन पाहू आणि एक विषम. आता मी एक संख्या घेतली 34 याच्यामधून काय करा म्हणते, या दोघं अंक आहे ना 3 आणि 4 यांची बेरीज करा. 3 आणि 4 ची बेरीज किती होते? 3 + 4 7. मग या अंकांची बेरीज यामधून वजा करा म्हणजे 34 मधून 7 वजा करेल. मग 34 मधून जर 7 वजा केले तर मिळणार किती आपल्याला? 27. मग 27 ला 2 ने भाग जातो का? नाही, विषम संख्या आहे. 27 ला 5 ने भाग जाते का? नाही जात. का बरं? 5 ची कसोटी काय? एकक स्थानी 5 किंवा 0. 8 ने भाग जाते का? 8च्या टेबलमध्ये येते का? नाही येत. तर मग 9च्या टेबलमध्ये येते का? हो, 9 त्रिक 27. म्हणजे आपलं उत्तर आलं 9. तरी एकदा उत्तर टॅली करण्यासाठी, समजून घेण्यासाठी आता आपण एखादी दुसरी संख्या घेऊन पहा, कोणतीही. मग एक आपण सम घेतली वर, एक आपण विषम घेऊन पाहू. एक संख्या घेऊन पाहू आपण 53. मग या 53 या संख्येच्या अंकांची बेरीज करा. या दोघांची बेरीज किती होते? 5 आणि 3 8. 8 काय करा? या 53 मधून 8 वजा करा. मग 53 मधून 8 वजा केले तर मिळते 45. आता 45 ला पहा, 2 ने जात नाही, 5 ने जाते, 8 ने जात नाही, 9 ने जाते. मग पहा इथे सम घेतल्यावर काय झालं पहा, सम घेतल्यावर 5 ने गेला नाही, परंतु 9 ने गेला. आणि विषम घेतल्यावर 5 ने गेला आणि 9 ने पण गेला. म्हणजे सम घ्या किंवा विषम घ्या, 9 ने भाग 100% जाणार. त्यामुळे आपलं उत्तर काय करायचं? पर्याय क्रमांक 9 निवडायचं. एक वेळा सम घेऊन पाहायचं, एक वेळा विषम घेऊन पाहायचं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वाध्याय 2.4 चा व्हिडिओ सोप्या स्पष्टीकरणासह पाहिलेला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सतत अभ्यास सराव करत राहा. नवोदयमध्ये यश मिळवायचं असेल, नेहमी सराव करणे खूप गरजेचे आहे. तर विद्यार्थ्यांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.